आषाढ महिना चालू झाला की आपल्या इकडे आषाढ तळला जातो। आज मी कापण्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। कापण्या अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत होण्यासाठी, मऊ राहण्यासाठी इथे मी एक सिक्रेट साहित्य घातलेलं आहे। त्यामुळे तुमच्याही कापण्या अगदी मऊ आणि खुसखुशीत होतात। इथे बघू शकता अगदी टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत कापण्या तयार झालेल्या आहेत। व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाण आणि अचूक पद्धत दिलेली आहे। त्याचबरोबर इथे मी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत। त्यामुळे या कापण्या अगदी संपेपर्यंत खुसखुशीत आणि मऊ राहतात, अजिबात वातड किंवा कडक होत नाहीत। इथे बघू शकता कापणी अगदी छान मऊ खुसखुशीत झालेली आहे। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी तडका पॅन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने बरोबर 3 चमचे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। हे तेल पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। इथे मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि बरोबर या वाटीने 1 वाटी गूळ अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। आता पुढील साहित्यही आपण याच वाटीने घेणार आहे। घरातील कोणत्याही एका वाटीने तुम्ही हे साहित्य घेऊ शकता। आता आपल्याला गूळ या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। थोड्याच वेळामध्ये इथे बघू शकता गूळ अगदी छान विरघळलेला आहे। याच्यापेक्षा जास्तही आपल्याला हे गुळाचं पाणी उकळवायचं नाही, नाहीतर गुळाचा पाक होऊ शकतो। गॅस बंद केलेला आहे आणि हे गुळाचं पाणीही आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। तुम्ही हवं तर दुसऱ्या भांड्यामध्येही हे थंड होण्यासाठी ठेवू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी सुंठ आणि 3 चमचे बडीशेप घेतलेली आहे। आता हे आपल्याला मिक्सरला अगदी छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे। परातीमध्ये ज्या वाटीने गूळ घेतला होता ना, त्याच वाटीने बरोबर 3 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि जी आपण सुंठ बडीशेप बारीक करून घेतलेली होती ना, तीही आपल्याला याच्यामध्ये चाळूनच घालायची आहे। इथे बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये कोंडा निघतो। आता याच्यामध्ये बरोबर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे बेसन घातलेलं आहे। बेसन घातल्यामुळे छान अशा खुसखुशीत कापण्या होतात। 2 चिमूट मीठ घातलेलं आहे आणि इथे मी बरोबर पाव चमचा सोडा घातलेला आहे। इथे हे एक सिक्रेट साहित्य आहे, जेणेकरून आपल्या कापण्या अगदी टम्म फुगल्या जातात आणि शेवटपर्यंत मऊ राहतात। आता थंड झालेलं तेल मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। बरोबर सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण 3 चमचे तेल गरम करून थंड केलेलं होतं आणि इथे बरोबर 3 वाटीच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे तेल आहे ना, ते या गव्हाच्या पिठाला छान असं चोळून लावायचं आहे आणि त्यानंतर इथे हे गुळाचं पाणीही पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हे गुळाचं पाणीही आपल्याला याच्यामध्ये गाळूनच घालायचं आहे, कारण गुळामध्ये काही रेती किंवा खडे असू शकतात आणि हे गुळाचं पाणी घालताना एकदम न घालता थोडं थोडंसं घालायचं आहे आणि आपल्याला इथे कापण्या बनवण्यासाठी कणिक मळून घ्यायची आहे। इथे बघू शकता मी याच्यामध्ये थोडंसंच गुळाचं पाणी घालत आहे आणि अगदी छान अशी कणिक मळून घ्यायची आहे। कापण्यासाठी खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ कणिक मळायची नाही। दररोज चपातीसाठी मळतो ना, त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट आणि पुरीसाठी मळतो ना, त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ इथे कणिक मळून घेतलेली आहे। आता ही कणिक भिजत ठेवायची काही गरज नाही, लगेच आपल्याला याच्यामधून गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर बघा अशा पद्धतीने लहान मोठा कसाही गोळा तुम्ही बनवून घेऊ शकता आणि इथे मी सुरुवातीला सर्व कणकेचे गोळे तयार करून घेणार आहे। इथे मी जेवढं साहित्य घेतलेलं होतं ना, त्याच्यामध्ये बरोबर एवढ्या आकाराचे 7 गोळे तयार झालेले आहेत आणि आता आपल्याला व्यवस्थित अशा कापण्या लाटून घ्यायच्या आहेत। त्यासाठी याच्यामधला एक गोळा मी घेतलेला आहे आणि इकडे मी एका प्लेटमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हा गोळा या पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा आहे, कारण तर याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, त्यामुळे लाटताना चिकटू शकतो। तर अशा पद्धतीने थोडंसंच याला पीठ लावायचं आहे, खूप जास्तही पीठ लावायचं नाही। त्यानंतर इथे मी पोळपाटावरती खाली भरपूर अशी खसखस टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवलेला आहे। आता वरूनही आपल्याला या गोळ्याला व्यवस्थित अशी खसखस लावून घ्यायची आहे। खसखस लावल्यामुळे आपल्या कापण्या अगदी छान स्वादिष्ट लागतात।
इथे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे. कापण्या जर आपल्याला अगदी छान टम्म फुगवायच्या असतील ना, तर या कापण्या खूप जास्त पातळ करायच्या नाहीत. जर तुम्ही हा जो गोळा आहे तो खूप जास्त पातळ लाटला तर तुमच्या कापण्या कडक होतील आणि छान अशा मऊ खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे आपण चपाती लाटतो ना, त्याच्यापेक्षा थोडीशी याची जाडी ठेवायची आहे. आता व्यवस्थित असा गोळा लाटून घेतल्यानंतर इथे मी कापण्या कट करत आहे. तुम्हाला जेवढ्या लहान किंवा मोठ्या आकारामध्ये कापण्या कट करायच्या आहेत त्या पद्धतीने कट करू शकता, पण शक्यतो कापण्या ह्या मोठ्या आकारामध्ये छान दिसतात. इथे मी कापण्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला इथे दाखवते बघा. अशा पद्धतीने याची थिकनेस किंवा जाडी असायला हवी आहे. खूप जास्त पातळ या कापण्या नसतात आणि याच्यावरती खसखस ही अगदी सुंदर दिसत आहेत. इकडे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि या ताटामध्ये या लाटून घेतलेल्या सर्व कापण्या काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेल्याही सर्व कापण्या बनवून घेतलेल्या आहेत. इथे बघू शकता सर्व कापण्या व्यवस्थित लाटून घेतलेल्या आहेत. एकावरती एक ठेवल्या तरीही अजिबात चिकटत नाहीत. इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे का ते चेक करायचं आहे. कणकेतला छोटासा गोळा याच्यामध्ये टाकलेला आहे. याच्यामध्ये बघू शकता हा कणकेचा गोळा लगेच तळून वरती आलेला आहे, म्हणजे तेल अगदी छान कडकडीत गरम झालेलं आहे. आता झाऱ्यावरती कापण्या घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तेलामध्ये सोडायच्या आहेत, जेणेकरून तेल अंगावरती उडत नाही. हे कापण्या तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि आता कापण्या तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कापण्या टाकल्या की लगेच हलवायचं नाही. एक 5 सेकंद राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने या कापण्या आपल्याला हलवून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडनी अगदी डार्क सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इथे बघा याच्यातले बबल्सही कमी झालेले आहेत आणि याला छान असा डार्क सोनेरी कलर आलेला आहे. आपल्या कापण्या अगदी छान अशा तळलेल्या आहेत. याच्यातलं तेल निथळून कापण्या काढून घ्यायच्या आहेत. आता राहिलेल्याही कापण्या मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. सर्व कापण्या अगदी छान अशा टम्मही फुगलेल्या आहेत आणि मऊ खुसखुशीतही झालेल्या आहेत. सर्व तळून घेतलेल्या कापण्या मी एखाद्या अशा जाळीवरती ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जास्तीचं तेल जाळीतून खाली निथळून जातं. इथे आपल्या सर्व कापण्या तळून झालेल्या आहेत आणि बघू शकता याच्यावरची खसखस ही अगदी उठून दिसत आहे. इथे मी तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते बघा. अजिबात कडक झालेली नाही, अगदी मऊ खुसखुशीत झालेली आहे. आतून ही अगदी छान अशी तळली गेलेली आहे. तुम्हीही माझ्या पद्धतीने नक्की बनवून पहा, अजिबात ही तेलकट होत नाहीत. या कापण्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या. अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहतात, अजिबात कडक होत नाहीत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.